नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते पंजाबी स्टाईल छोले मसाला। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। रेसिपीला सुरुवात करूया। तर छोले मसाला बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले होते। 7-8 तास भिजवून घ्यायचे म्हणजे छान भिजतात। आता आपल्याला हे छोले कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या घेईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी कुकरमध्ये छोले घातले। त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत। त्यानंतर मी अगोदर चवीपुरतं मीठ घालून घेते। मग याच्यामध्ये 1 तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घालायची आणि 2 वेलदोडे घालायचे आणि आपल्याला हे झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या घेऊन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी 2 टोमॅटो, 2 कांदे, 2 हिरवी मिरची, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। आता कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की तेल घालायचं। मग याच्यामध्ये आपण लसूण, हिरवी मिरची आणि आलं घालायचं। हे छान परतून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे। आपल्याला कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कांद्याला छान रंग आलाय, कांदा छान परतलाय। आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातला आणि आपल्याला टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटोला परतायला 4 ते 5 मिनिटं लागतील। एकदम बारीक गॅसवरती आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा आता छान मऊ झालेला आहे। हे सगळे आता आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे। आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आता कुकर सुद्धा थंड झालेला आहे। आता आपण बघूया आपले छोले शिजलेत की नाही। तर तुम्ही बघू शकता मी 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत। 1 शिट्टी मोठ्या गॅसवरती आणि नंतर बारीक गॅस करून 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता बोटाने दाबल्यानंतर एकदम मऊ झालेले आहेत आपले छोले शिजलेले आहेत आणि इकडे आपला परतून घेतलेला कांदा टोमॅटोचा मसाला सुद्धा थंड झालेला आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये घालून याची एक छान प्युरी करून घ्यायची आहे। तर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याची एक छान प्युरी करून घेणार आहे। तर आपली मसाल्याची प्युरी सुद्धा तयार झालेली आहे। आता फोडणी देऊया। त्यासाठी त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरं घालायचं, हिंग घालायचं। हिंग आणि जिरं छान तडतडलं की तयार करून घेतलेली आपल्याला मसाला घालायचा याच्यामध्ये आणि मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही जास्त वेळ मसाला परतायला लागत नाही, कारण अगोदरच आपण कांदा टोमॅटो छान परतून घेतलेला आहे। त्यामुळे याला लगेच तेल सुटतं आणि मसाला छान परतून होतो। आपल्याला तेलासोबत मसाला एकजीव करायचा आहे आणि 2 मिनिटं हलवत आपल्याला परतून घ्यायचं आहे। मग याच्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत। त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला घालायचे। गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही छोले मसाला सुद्धा घालू शकता। आणि आता हे आपल्याला मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि मिनिटभर परतून घ्यायचे आहेत। मग याच्यामध्ये मीठ घालायचं आपण। मीठ घातल्यानंतर सुद्धा एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं। आता आपला मसाला छान शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि तेल सुद्धा छान सुटलेलं आहे। मग याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले छोले घालायचे। त्यासोबतच छोलेमध्ये राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा यातच घालायचं, ते फेकून द्यायचं नाही। छोले याच्यामध्ये घालण्यापूर्वी मी याच्यामध्ये आपण कुकरमध्ये टाकलेले खडे मसाले अगोदर काढून घेतले होते, नाहीतर ते दाताखाली लागतात। एकदम तिखट चव येते, त्यामुळे मी काढून घेतले आणि आपल्याला झाकण ठेवून आता छोले 5 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे, तेल सुद्धा छान सुटलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।